जय शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जात आहोत माणिक गडावरती, गडाचा गड संवर्धनासाठी। तर माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर काळे, त्यांना आम्ही प्रेमाने आप्पा असं बोलत असतो। हे नेहमी माझ्यासोबत असतात ट्रेकिंग करताना। आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11 आणि आपण आत्ताच गडावरती जात आहोत आणि गड चढून आपण तिथं मुक्काम करूया आणि सकाळी सकाळी गडाचं संवर्धनाचं काम चालू होईल। नंतर दिवसभरात संवर्धन करून संध्याकाळी आपण आपल्या घरी परत आहोत। तर मित्रांनो, मी आणि आप्पा पोहोचलो आम्ही पळसल्या फाट्याला आणि बाकीचे मंडळी येत आहे ते कुणी ठाण्याहून येत आहे, कुणी पनवेलमधून येत आहे आणि सोबत आम्ही इथं एकत्र होऊन इथूनच समोर आम्ही माणिकगडाला जातो। तर भेटूया माणिकगडावरती। मित्रांनो, आपण आता पोहोचलो ठकवाडी गावात। तर पावसाअभावी गड चढणं काही शक्य होत नाही आहे। सकाळी उठून आपण गड चढायला सुरुवात करूया। जय शिवराय मित्रांनो, सकाळचे वाजलेत आता 5। आपण गड चढायला चालू केलं आहे। अंधार खूप आहे, तर टॉर्च लावून आपण रस्ता शोधतोय। गुलामी अंधार फिट सूर्य से उभा उगवली। वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे। वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे। नांदू दे सुख शांती मागणे एक वार।
आजकाल लोक वाट पाहत असतात सुट्टीची, मजा मस्ती करण्याची, आठवडाभरात काम केलेलं शिनबाग हलका करण्याची. अजूनही काही वेडे असे असतात जे आठवडाभरात इमानदारीने काम करून सुट्टीच्या दिवशी गड संवर्धनासाठी बाहेर पडतात. मित्रांनो, हा काही कुठल्या प्रकारचा शो ऑफ नाही आहे, तर ध्येय एवढंच आहे की हा व्हिडिओ बघून एकतरी व्यक्ती प्रवृत्त होऊन आपल्या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढे यावा, हीच इच्छा. मित्रांनो, हे आहेत शिंदे सर. गेले 20 वर्षापासून माणिकगड संवर्धनाच्या मोहीम हे सतत आयोजन करत असतात आणि तरुण वर्ग त्यांना मिळेल तसा सपोर्ट करतो. खरंच खूप भारी काम करतायत या रिटायरमेंटच्या वयात. मित्रांनो, हाय माणिकगड आणि ही आमची संवर्धन टीम. सकाळचे वाजले 7. आम्ही साधारण 5:30ला गड चढायला चालू केलं होतं. आता 7 वाजता आपण मुख्यद्वारावर पोहोचलोय आणि इथून आपण समोर जातोय मुख्यद्वाराद्वारे मेन गडावर, बालेकिल्ल्यावर. टोपी तुम्ही सोडली का तिकडे? मित्रांनो, आपण आता माणिकगडमध्ये प्रवेश केला. हा आहे बघा जुन्या काळातला चुन्याचा घाणा. मित्रांनो, हा आहे चुन्याचा घाणा. त्या काळामध्ये सिमेंट नव्हतं, तर चुना मिक्सिंग करून बांधकाम केलं जायचं. तर ते मिक्सिंग करण्यासाठी हा घाण्याचा वापर करण्यात यायचा. मित्रांनो, हे गडाचं प्रवेशद्वार. गणपती बाप्पा मोरया. आपण आता चाललोय बालेकिल्ल्याकडे. तिथंच आपल्या टीमने एक स्पॉट निश्चित केला, त्याचं संवर्धन आपण आज करणार आहोत. बघा, समोर दिसते आपली सर्व टीम. मित्रांनो, गडावरती अशा बऱ्याच काही वस्तू अजूनही जिवंत आहेत. सांगण्यात येत आहे की याचा वापर आंघोळीचा मध्ये ही जी मोरी असते त्या पद्धतीत केल्या जात असावा असा अंदाज आहे. हे पाहता एक गडाचं बुरुज. तर बराचसा भाग असा पडझड झाली आहे, तरी पण काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
माणिकगडाची तटबंदी अजून बऱ्यापैकी शाबूत आहे, काही पडझड झालंय. तर आपली गड संवर्धन टीम या गडावरती खूप कार्यरत असते, खूप मेहनत घेतात. खरंच सलाम त्यांच्या कार्याला. आणि आज पण आपण आलोय फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून थोडं हातभार त्यांना आपण लावणार आहोत. हे काय 7:30चा गजर वाजलाय. बघू शकता इथं बरेचसे पाण्याचे टाके आहेत असे, जे संवर्धन टीमने ना साफ करून बघा त्यातला जो गाळ असतो तो पूर्णपणे काढलाय त्यांनी आणि मस्त पाणी झालंय. हे समोर महादेवाचं मंदिर आहे, पाणी मस्त एकदम स्वच्छ आहे. गडाचे पाणी टाके, इथं आहे महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. समोर बघा जे दिसते माथेरानची पर्वतरांग आहे, त्याच्या अलीकड जे दिसतो तो ईर्षागड आणि समोर दिसतो प्रबळगड आणि कलावंतीन-दुर्ग. आणि आपण मगाशी या वाटेने आलोय. इकडे दिसतोय कर्नाळा, कर्नाळाचा सुळका दिसतोय, कर्नाळागड. एकदम मस्त तळ आहे पाण्याचं, मस्त बिबी. मित्रांनो आता आपला गड बघून झालाय, तर वेळ न घालवता फटाफट नाश्ता करूया आणि संवर्धनाचे काम आपण चालू करूया. सुकाची भाकर. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भारी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भारी तेज नवे झळकू मित्रांनो अशाच प्रकारे गड संवर्धन मोहीम ही आज फत्ते झाली आहे आणि अशाच आपण वेळ मिळेल तशा मोहीम करत जाऊ. आपले गडकोट हे आपल्यालाच जपायचे आहेत. जय शिवराय.
ओरिजिनल पाणी वनस्पती निसर्गाच्या कुशीतलं आयुर्वेदिकच म्हणावं लागेल का? हर्बल वॉटर पतंजलीपेक्षा भारी हर्बल वॉटर. कुठून आलाय पण. खरंच मित्रांनो, हे सुख किती पैसा खर्च केला तरी भेटणार नाही. सह्याद्रीतलं फिरणारं सुख, फिरण्याचं सुख ते वेगळंच. काहीतरी पोरांना तुम्ही अभ्यास केलेला जे आपल्यासोबत येत नाही त्यांना सांगा जरा काहीतरी. नाही तुम्ही घरीच राहा, तुमचं कामच नाही. तुमच्याकडून होऊ बी शकत नाही. खरंच मित्रांनो, आपले गड आपला सह्याद्री आपल्याला जपला पाहिजे. तुम्ही आजकाल पाहतात आपल्या गडाचे काय हालत झाली आहे. फुल नाही, फुलाची पाकळी. दररोज मेहनत करतो ती या पोटासाठी. आज एक दिवस मेहनत आपल्या निसर्गासाठी. मित्रांनो, आत्ताच आम्हाला ह्या दादांनी एक फळ दिले. ते काय आळीव काहीतरी बोलत होते. तर मला तर काय हा प्रकार माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा. बाकी काय कसं लागते? मस्त मस्त आहे. हे तर आतमधून चिकू सारखंच दिसतंय. चिकूच रान चिकू म्हणा लागेल काय? बघू खाऊन. सगळी फिलिंग प्रोसेस आयलो हो, चिकू सारखंच आहे. पण चिकू थोडासा गोड असते, हे थोडं तुरट आहे. रानमेवा हा फायदा असतो सह्याद्रीत फिरायचा. बघा रे, घरी बसलेलो बी गेली पोटात. काय नाही होत. आता झाड उगतं. झाड उगते आता पोटात तुमच्या. मस्त. तर अशाच प्रकारे मित्रांनो माणिकगड आपण गड उतार झालो आहे. आणि अशाच प्रकारे आपला माणिकगड गडसमुद्राचा ब्लॉग पूर्ण झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशा नवीन संवर्धनाच्या मोहिमेत सह्याद्रीच्या कुशीत. तोपर्यंत जय शिवराय.